it's my inspiration to be in the film industry and do something as great as this. थैंक यू सो मच, आप तीनों भी यहाँ पे आए और इतने अच्छे हमारे साथ बातें की उसके लिए। मैं आपको बिठाना चाहूँगी सर, प्लीज़ हैव अ सीट। मित्रांनो, Thanks to Navroz sir, Navroz Plaza Production and Media Film Star Company, ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला एक ब्रेक दिला आहे. आणि खूप डिफिकल्ट टास्क होता, त्यामध्ये मी शाळेमध्ये अभ्यास नाही करायचा, कॉपी करायचं, लिंडा व्हायचं आणि जसे एक्झाम आली तर पोटात गुडगुड झालं. तर ते या गाण्यामध्ये माझं एक रिलेशन होतं की मी स्वतःला बघत होतो, त्यासाठी मला हे गाणं गाण्यासाठी खूप आनंद झाला. आणि थँक टू राहुल जाधव सर ज्यांनी यांना सिनेमॅटोग्राफी एवढी छान केली की माझी जी कोरिओग्राफी ती एक्झिक्यूट झाली. आणि अगेन थैंक्स टू ऑल माय आर्टिस्ट उपेंद्र सर, कांचन सबको मैं थैंक यू बोलना चाहूँगा. एंड स्पेशली थैंक्स टू माय वाइफ करिश्मा मार्तुलकर जिन्होंने यहाँ तक मुझे सपोर्ट किया. थैंक यू ऑल ऑफ यू एंड वेरी गुड जॉब. एंड थैंक्स टू ऑल किड्स जिन्होंने मेरे डांस एकेडमी सागर डांस एकेडमी को प्राउड फील कराया. थँक यू सागर सर. वैष्णवी, तुझ्याकडे काही माहीत? मला सांग, डान्स करणं जास्त सोपं असतं की अभिनय करणं? डान्स करणं सोपं असतं. सागर सरांच्या हाताखाली असेल तर. हो. कसा होता तुझा एक्सपिरियन्स? तुझे सगळे मित्रमैत्रिणी नाचले आता तुझ्यासोबत? खूपच छान होता, मला मजा पण आली. मजा आली. या सॉन्गचे जे DOP आहेत त्यांना मी बोलवतेय. जाधव सर, प्लीज कम ऑन स्टेज. राहुल जाधव सर, प्लीज कम ऑन स्टेज. या गाण्याचे DOP आहेत ते. सो अर्थातच त्यांना सुद्धा मला हाच प्रश्न विचारायचा आहे की एवढी सगळी मुलं एका फ्रेममध्ये घेणं, सर हा काय टास्क होता? एवढी सगळी मुलं फ्रेममध्ये घेणं, त्यांना शिवाय सागर सरांच्या कोरिओग्राफीवर शूट करणं. सर्वात पहिलं हॅपी दिवाळी सगळ्यांना. सागरच्या कोरिओग्राफीबद्दल म्हणजे द बेस्ट स्टेप्स होत्या, त्या सगळ्यांनीच बघितल्या. आणि मुलांबरोबर काम करणं खरं तर डिफिकल्ट होतं मला, पण कोराने चांगलं काम केलं. म्हणजे त्याच्या टीमनी, त्याच्या रादर सागरच्या असिस्टंट टीमनी, रादर आम्हाला मनोजने खूप चांगला सपोर्ट केला, जे या फिल्मचे डिरेक्टर आहे. आणि म्हणजे आता नावच एवढं सुंदर आहे फिल्मचं, त्यामुळे ते गाठेलच लवकरच. त्याबद्दल तुम्हाला दोघांनाही या सिनेमासाठी आणि या सॉंगसाठी शुभेच्छा.
या सॉन्गचे जे संगीतकार आहेत शैलेंद्र बर्वे, मला वाटतं ते ऑन द वे आहेत, येतील थोड्या वेळात. तर यात तुम्हाला तिघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा. प्लीज हॅव अ सीट. या सिनेमाचं आणखीन एक वैशिष्ट्य मित्रांनो तुम्हाला सांगायचं आहे. ऑस्कर विजेते रसूल पुकुटी यांनी या सिनेमाचं साऊंड डिझायनिंग केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे याचं साऊंड डिझायनिंग अतिशय नॅचरल पद्धतीने किंवा नॅचरल साऊंड त्यांनी या सिनेमामध्ये ठेवलेला आहे. तर त्यामुळे सुद्धा क्षितिज हा सिनेमा आपल्याला नक्की पाहायला हवा. 9 डिसेंबरला तो आपल्या जवळच्या सिनेमागृहात येतोय. यानंतर अर्थातच ज्या गोष्टीसाठी आपण इथे सगळे जमलेलो आहोत, ट्रेलर लॉन्च, सिनेमाचा ट्रेलर आपण पाहणार आहोत आता. आणि दवंगे यांची कथा होती आणि ती कथा ऐकल्याच्या नंतर अगदीच छोटासा जग होता आणि कथा ऐकल्याच्या नंतर त्याच्यातनं भारावूनच गेलो होतो की ह्याच्यावरती सिनेमाच झाला पाहिजे. आणि एक होतं की त्यातलं जे कॅरेक्टर होतं वच्छीचं, ते शिक्षणासाठी धडपडतं आणि असे आज समाजात कितीतरी वच्छी आहेत की ज्यांना शिक्षण मिळत नाही आहे आणि ते कुठेतरी एक समाजापुढे समाजाचं चित्र मांडणं गरजेचं होतं. म्हणून हा विषय निवडला. बेसिकली पहिलाच विषय आणि पहिलाच डेब्यू फिल्म अशा धाडसी विषयावर करणं, पण त्याच्यासाठी एक सपोर्ट लागतो. तो म्हणजे इथे बसलेले माझे निर्माते आहेत, त्यांची पण पहिली निर्मिती आणि माझं पण डेब्यू हा योगायोग म्हणता येईल. आणि स्पेशल थँक्स म्हणायला पाहिजेत माझ्या मित्राचं आहे की ज्यांनी खूप सपोर्ट केला हा निर्मात्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विषय. थँक्यू सागर. नवरोज प्रासला आणि करिश्माचं तर मी कौतुकच करेन या ठिकाणी की त्यांना पण थँक्स म्हणेन. अशा विषयाला तू म्हणालीस तसं की निर्माता मिळणं खूप कठीण असतं, पण केवळ विषय आवडला म्हणून करणारे निर्माते आणि ते पण US वरनं इथे येऊन, हे खरंच कौतुकस्पद आहे. नवरोज प्रासलांचे मी इथे आभार मानतो. मला सर दिसत नाही आहे तिथे, तर सरांसाठी एक जोरदार टाळ्या झाला पाहिजे की US वरनं येऊन एका मातीतला सिनेमा करतोय माणूस, तर खरंच त्यांना सपोर्ट केला पाहिजे. तुम्ही जसं मगाशी म्हणाल की बरेच योग या निमित्ताने जुळून आले. आणखीन एक महत्त्वाचा योग म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं की ऑस्कर विनर रसूल सर आणि नॅशनल अवॉर्ड विनिंग आपले सगळ्यांचेच अभिनेते लाडके उपेंद्र लिमये. तर अशी बरीच गणितं खूप छानशी तुमच्या सिनेमात जमून आलेली आहे. तर हे कास्टिंग जे आहे, उपेंद्र सर असू देत, मनोज सर असू देत, तर हे डोक्यात कसं काय आलं? सिनेमा लिहितानाच तसं होतंच. म्हणजे उपेंद्रला मी नंतर म्हणालो होतो की तुझ्याशिवाय हा रोल कोणीच करू शकत नाही. तसंच मनोज सरांना पण मी तेच सांगितलं होतं की सर तुम्हालाच हे करावं लागेल, त्याच्याशिवाय ही फिल्म होणार नाही आहे. आणि दोघांचेही आभार. त्यात सपोर्टिंगला मला त्याच्यानंतर राजकुमार भेटले की जे मामाचं कॅरेक्टर जे आहे ग्रामीण बाल आणि ढंग, तो त्यांनी त्याच्यात उतरवला आहे. विद्याधर जोशी ऑफकोर्स त्यांनाही तसंच, कारण ही डोळ्यासमोर दिसणारी पात्र होती आणि तरी दुसरं कोणी तिथे सूटच होत नव्हतं. आणि ऑफकोर्स कांचन पण आहेच त्याच्यात, संभाजी तांगडे आहेत बेसिकली. आणि वच्छीचं ऑडिशन तर जालन्यामध्ये झालेलं होतं. ती वच्छी मिळतच नव्हती आम्हाला, ती कशी. आणि जालन्यामध्ये फिरत असताना रानमळा ग्रुपची ओळख झाली आणि त्यात आम्हाला ती वच्छी सापडली ऑडिशन्समध्ये. क्या बात आहे. आता जो योग जुळून आलेला आहे तो योग हा राहिला, विषय राहिला की योग कसा जुळून आले सगळे. तर हे सांगितलंच की लिहिताना ते योग जुळूनच आले. तसंच ज्यांनी ह्याचं कास्टिंग केलं आणि कॉस्ट्युम केले मंजिरी पेंढारकर, तिने हे सगळं कास्टिंग केलं होतं की ह्या कॅरेक्टर्सला हे घेऊया, आपण हे करूया त्याच्यात. आणि बाकी सगळी टीम होती, म्हणजे योगेश पण त्याच्यात सपोर्ट केला होता की काय कॅरेक्टर्स आपण निवडायची त्याच्यात. तर हे सगळं टीमवर्क असतं आणि बेसिकली ती टीमच खूप छान होती. ती अगदी निर्मात्यापासूनच सगळ्यांचे इनपुट्स जे लागतात की छोट्या छोट्या गोष्टींसाठी, आणि प्रत्येकजण ते इनपुट देत होतं आणि 100% देत होतं. त्याचमुळे मला वाटतं की ते सगळंच गोष्टी जुळून आल्या. आणि ऑफकोर्स शेवट चांगला करण्यासाठी आम्हाला एक योगेशजी राहुलजी गुटे आहेत. राहुलजींना एक स्पेशल थँक्स की त्यांनी शेवटही गोड केलेला आहे सिनेमाचा एक प्रमोशन सॉंगने. आणि ऑफकोर्स गुरु ठाकूर आणि शैलेंद्रने पण म्हणजे अफाट गाणं लिहिलं आणि अफाट गाणं, आणि त्याचा अक्षरशः बॅकग्राऊंड पण खूप छान केलेलं आहे. आणि थँक्स टू रसूल पण की रसूलने एक तो येईलच विषय.
मगाशी सांगायचं तर राहून गेलं, जे गाणं आपण इथे पाहिलं ते गुरु ठाकूर यांनी लिहिलेलं आहे. शैलेंद्र बर्वे यांनी ते संगीतबद्ध केलंय आणि कोरिओग्राफर आणि DOP यांना आपण भेटलोच. जसं मी आता म्हणाले की योग बरेच जुळून आले, तर इथे सुद्धा आम्हाला योग जुळून आलाय. मनोज सर आणि उपेंद्र सर दोघंही इथे उपस्थित आहेत. दोघांनाही मी स्टेजवर यायची विनंती करते. काय झालं पाहिजे, मनोज जोशी भूमिकेमध्ये वेगवेगळे पैलू असतात. या सिनेमाच्या निमित्ताने, या भूमिकेच्या निमित्ताने तुम्हाला तुमचा कुठला पैलू इथे जगायला मिळाला? नाही, असं नाही आहे. म्हणजे ज्या पद्धतीच्या फिल्म्स मी करतोय त्यामुळे मी व्यावसायिक अभिनेता कमी आणि चळवळीतला अभिनेता जास्त वाटतो. आणि जवळपास अगदी मुक्तापासून सुरुवात झाली आहे. पण मला प्रामाणिकपणे असं वाटतं आणि मी अनेक वेळा ते म्हणालेलं सुद्धा आहे की मराठी चित्रपटाचं बलस्थान काय असेल तर तो त्याचा विषय आहे. सकस विषय आणि कंटेंट हे त्याचं बलस्थान आहे. त्यामुळे मला स्वतःला अशा पद्धतीच्या फिल्म्स करायला जास्त आवडतात. आणि जसं मनोज म्हणाला की समाजात घडणाऱ्या गोष्टीचं एक चित्र त्याला समाजासमोर मांडायचं होतं. आणि एक ॲक्टर म्हणून सुद्धा मला ते अनेक वेळा ते वाटत राहिलेलं आहे. मग प्रायोगिक रंगभूमीशी वर 8 वर्ष काम करताना सुद्धा ते त्या पद्धतीचं जास्त काम केलं आहे. आणि मी आता व्यावसायिक अभिनेता म्हणून काम करत असलो तरी अजूनही माझा कल त्या पद्धतीचं काम करण्याकडे आहे. कारण की कलाकार म्हणून मानसिक समाधान अशा गोष्टींनी जास्त मिळतं. आणि असा एक पुन्हा एकदा एक अत्यंत सकस विषय घेऊन मनोज आला आणि फॅन्टॅस्टिक टीम त्यांनी जमवली. म्हणजे बऱ्याच वेळा कसं असतं ना की ह्या ॲक्टरबरोबर काम करायचं आहे, ह्या हिरोईनबरोबर काम करायचं, असं बरंच ॲक्टर्सचं स्वप्न असतं. माझी यावेळेस वेगळी किक होती की रसूल बुरगुट्टींबरोबर काम करायचं आहे. आणि म्हणजे आम्ही ॲक्च्युली आधी फिल्म केलेली आहे. ट्रॅफिक सिग्नलचा साऊंड डिझाईन रसूलनीच केला होता. पण माझ्या आवडत्या मराठी मातीतल्या विषयासाठी आता रसूल काम करणार आहे, ही एक वेगळी किक होती. तर परत रंगमळाचे जे अत्यंत काय म्हणू आपण मातीतले कलाकार आहेत, त्यांची एक टीम आलेली होती. हा एक अत्यंत एक पॉझिटिव्ह एनर्जी देणारा भाग होता. मनोज सारखा एक अत्यंत सेन्सिबल, बापासारखा एक अत्यंत सेन्सिबल ॲक्टर्स टीममध्ये असणार होते. पुण्याची कांचन आहे ती वेगवेगळ्या, आम्ही पहिल्यांदाच काम एकत्र करतोय. तर अशा अनेक पॉझिटिव्ह एलिमेंट्स गोष्टी होते की जी तुम्हाला ती फिल्म करण्यासाठी उद्युक्त करत आहे असं मला वाटतं. या फिल्मसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा सर. मंडळातला आभारी आहे. मनोज सर, तुम्ही गेस्ट अपीरियन्स दिल्यात या सिनेमामध्ये. उत्तम सीन वाटायला लागले तरीही तुमच्या. पण विशेषतः एका सावकाराची भूमिका तुम्ही केलीत. आम्ही खूप वेगवेगळ्या भूमिकांमध्ये तुम्हाला बघितलंय, पण ही भूमिका थोडीशी हटके असणार आहे. पण ती काय आहे हे सिनेमागृहात जाऊन बघणं खरं तर जास्त इंटरेस्टिंग असेल. पण या सिनेमासाठी तुम्ही काय शुभेच्छा द्याल? सर्वप्रथम मी या निर्मात्याला सॅल्यूट करतो. कारण त्याने या अशा पद्धतीचा विषय अमेरिकेहून येऊन मनोज जरी चित्रपटसृष्टीत अनेक विविध भूमिकांमध्ये होता आणि त्याचा हा पहिला चित्रपट आहे. अतिशय गुणी माणूस आहे आणि मस्त दोस्त आहे. आणि त्याने जेव्हा ही स्टोरी मला पहिल्यांदा ऐकवली, माझ्या घरी आला, मला कथा ऐकवली, मला म्हटलं की ह्या सिनेमात तुम्ही काम करायचं. त्याने 2 अल्टरनेट दिले होते, मी दुसऱ्याचं नाव नाही घेणार. पण म्हटलं की मला, कारण त्यावेळेला मी खूप बिझी होतो. पण हा विषय इतका अप्रतिम आहे की शिक्षण आणि शिक्षणापासून वंचित राहिल्याने काय काय होऊ शकतं, जे आपण भारतातल्या प्रत्येक छोट्या छोट्या गावांमध्ये ह्या अशिक्षिततेने काय होऊ शकतं आणि त्या अशिक्षिततेमुळे सावकारासारखी गिधाडं ही कसा त्यांचं भक्ष बनतात. आणि त्यामुळे त्याच्या घरातली ही मुलगी, एक छोटी मुलगी, ती शिक्षणापर्यंत, ती शिक्षणासाठी धावते. हा अत्यंत पॉझिटिव्ह आणि एक जबरदस्त विषय जो काळाची गरज आहे. आणि मी हे अगदी छाती ठोकून सांगतो, जसं आता उपेंद्रने सांगितलं की भारतातल्या कुठल्याही रिजनल असो, हिंदी असो, ह्या सगळ्या सिनेमांमध्ये कॉन्टेंट वाईज आणि सत्व ज्याच्यात असेल अशा पद्धतीचे सिनेमे हे प्राधान्यतः मराठीत अप्रतिम बनतायत. ही फॅक्ट आहे, ही फॅक्ट आहे. आणि हे मी नाही सांगत, तर हिंदी चित्रपटसृष्टीतले दिग्दर्शकही हे सांगतायत. तर मी या चित्रपटाचा एक भाग आहे, त्याचा मला अभिमान आहे. मी नवरोजींचं खरंच मनापासून अभिनंदन करतो की एखादा छातीवाला प्रोड्युसर पाहिजे आला.
आणि मी प्रेक्षकांना सुद्धा आवाहन करतो की हा चित्रपटगृहात जाऊन पाहावा आणि नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि मनोज, तुला खूप खूप शुभेच्छा. पहिलीच उडी खूप मोठी घेतलीस. म्हणजे त्या बलिराजाकडे वरदान वामनाने वरदान मागितलं ना, तर याने 3 पावलं एकदम टाकले. सो ऑल द बेस्ट टू यू अँड ऑल द बेस्ट सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच सर. तुम्हाला या सिनेमासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मी इथे सांगते की आपला हा ट्रेलर लॉन्च आणि प्रमोशनल सॉन्ग सोहळा इथे संपन्न झाला. इज इट रोलिंग रोलिंग रोलिंग. मराठी चित्रपटांचं जर का बलस्थान काय असेल तर मराठी चित्रपटांचं बलस्थान आहे मराठी मातीतले विषय. आणि म्हणूनच मराठी चित्रपट म्हणजे आज सर्व प्रादेशिक चित्रपटांमध्ये आज मराठीला वेगळं एक मानाचं स्थान आहे. किंवा मला माहिती आहे त्याप्रमाणे जेवढे माझे हिंदीतले मित्र आहेत ते सगळेच जण आज मराठी प्रादेशिक चित्रपटांकडे अत्यंत आदरानं बघत आहेत. कारण की खूप नवीन नवीन विषय, खूप वेगवेगळे विषय, खूप मातीतले विषय, खूप खरे विषय आणि अत्यंत चांगल्या पद्धतीत तांत्रिक सफाईने आणि टेक्निकली अत्यंत करेक्ट एक्झिक्यूट होत आहेत. तर पुन्हा एकदा असा एक सब्जेक्ट घेऊन मनोज कदम माझ्याकडे आला होता. म्हणजे अत्यंत सेन्सिटिव्ह, अत्यंत संवेदनशील एक मातीतला महाराष्ट्राचा विषय. आणि तो विषय मला मनापासून आवडला. कारण की मी विचार करताना चित्रपट घेताना कधीही माझ्या व्यक्तिरेखेची लांबी किती असेल किंवा व्यक्तिरेखा किती स्ट्रॉंग आहे म्हणून मी केलेलं नाही. कारण फिल्म इज ऑल अबाउट स्टोरी टेलिंग. जर ती कथा प्रचंड आवडली, ती मनाला भावली तरच तो चित्रपट करण्यात एक कलाकार म्हणून मजा येते. तर असा एक अत्यंत मातीतला विषय घेऊन मनोज कदम आला आणि मला तो विषय प्रचंड भावला. आणि म्हणून एक खूप चांगल्या चित्रपटाचा भाग मला होता आला. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा या चित्रपटाच्या बाबतीत होता तो म्हणजे रसूल बुरगुट ह्या माणसाविषयीचं आकर्षण, त्या माणसाविषयी असलेला प्रचंड आदर. म्हणजे पूर्वी आम्ही एकत्र काम केलेलं आहे ट्रॅफिक सिग्नल नावाच्या हिंदी चित्रपटासाठी. पण आता माझ्या मराठी मातीतला एक मराठी विषय घेऊन एक डिरेक्टर काहीतरी एक सांगू पाहतो आहे. आणि एक जागतिक कीर्तीचा एक टेक्निशियन, एक साऊंड डिझायनर त्याचा एक भाग होतो आहे.
तर ही सुद्धा एक वेगळीच एक्साइटमेंट असते. रंगमळातले अत्यंत मातीतले गुणी कलाकार या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र पुन्हा आम्ही सगळे जमलेले आहोत. म्हणजे ती पुन्हा मनोज जोशी आहे, बाप्पा जोशी आहे, अशी एक थिएटरमधली सेन्सिबल मंडळी, रंगमळासारखे ॲक्टर्स, कांचन जाधवसारखी एक गुणी कलाकार, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पारितोषिक मिळालेले रसूल पुरकुटींसारखे, अशी एक खूप चांगली मोठ एका चांगल्या विषयाच्या निमित्ताने बांधली गेलेली आहे. त्यामुळे वी हॅड अ ग्रेट टाइम. आपका क्या काम है इसमें? बच्ची का जो छोटी बच्ची है उसे सीखना है, पर उसकी घर की परिस्थिति ऐसी. आप मराठी में बोल सकते ठीक आहे. क्षितिजमध्ये एक मुलगी आहे, ती छोटी आहे, तिला शिकायचं आहे, पण घरची परिस्थिती अशी गरिबी असल्यामुळे तिला शिकता येत नाही, आणि तिचं नाव आहे बच्ची. इस मूवी में काम करके कैसा लगा आपको? मला खूप चांगलं वाटलं. आणि मुलीवर मी मुलीवर एक सिनेमा करते याचा मला खूप अभिमान वाटतो आहे. ज्या मुली आहेत त्यांना शिक्षण भेटत नाही आहे, आणि त्या खूप धाडस करतायत, मला शिकायचं आहे, पण त्यांची घरची परिस्थिती अशी गरिबीची असल्यामुळे त्यांना पण शिकता येईल. आणि तसंच मी या सिनेमामध्ये ॲक्ट करते. इसमें काम करके आपको क्या परेशानियाँ हुई? एक्सपीरियंस कैसा रहा आपको मूवी में काम करके? मला की आपण या सिनेमामध्ये काम करतोय, एका मुलीचं काम करतोय, छान वाटलं मला. अनुभव एक्सपिरियन्स अनुभव म्हणजे तुला कसा वाटला तुझा जो रोल दिला, जी भूमिका आहे त्यामध्ये ते करताना काय कसं वाटलं, म्हणजे काय वाटलं तुला? हां, मोठ्या ॲक्टरबरोबर पण मी काम केलं. बोला. मोठ्या ॲक्टरबरोबर पण मी काम केलं, उपेंद्र सरांबरोबर, परत मनोज जोशी सरांबरोबर. पहिल्यांदा मला भीती वाटली काम करताना मोठ्या ॲक्टरबरोबर, पण नंतर मग छान वाटलं ॲक्टिंग करताना. ये आपकी पहली मूवी है और भी काम किया आपने? हां, मी दोन शॉर्ट फिल्ममध्ये काम केलं आहे, जे की एक पायवाट आहे, जिला 2016चा बेस्ट एज्युकेशन फिल्मचा नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे. त्यामध्ये मी मुख्य भूमिका केलेली आहे. और आगे कोई मूवी और भी आ रही है आपकी? अब तक तो नाही आहे, क्षितिज आहे. तुझं नाव बोल. माझं नाव वैष्णवी तांगे. प्रश्न विचारले सगळेच लक्षात. चित्रपटाविषयी चांगलं म्हणजे तुम्हाला तर मुलगा मैं हिंदी में क्वेश्चन करूँगा, आप मराठी में बोलेंगे. हां, नहीं, आप हिंदी में बोलेंगे. मराठी हिंदी में चाहिए, मराठी में. मराठी बोलो ना. मराठी बोलो. हेलो सर. सर, ये पिक्चर का नाम है क्षितिज, इसका क्या मतलब है? क्षितिज का मतलब होता है जहाँ पे मराठी बोलायचं ना, एक्सट्रीमली सॉरी, जिथे आकाश जमिनीला भेटतात त्या लाईनला आपण क्षितिज म्हणतो, बेसिकली होरायझन म्हणतो इंग्लिशमध्ये. त्याचं कारण हे होतं की क्षितिज म्हणजे आपण एक म्हणू की आशा, की आपण नेहमी एक आशा घेऊन, आशा धरून चालतो की काहीतरी घडेल, भलेही ते चांगलं असतं ते वाईट असतं, पण नेहमी आपण चांगलं काहीतरी घडेल ही आशा धरून पडतो, आणि त्या क्षितिजाकडे बघतो, अफाट क्षितिजाकडे, की ज्याचा काही अंत नाही आहे, तिथे आशेचा काही अंत नाही, म्हणून त्याचं नाव आपण क्षितिज असं त्याला ठेवलं. क्षितिज म्हणजे अ होरायझन म्हणजे अ होप असं आपण त्याला म्हणतो. इस पिक्चर के द्वारा सब लोगों को क्या संदेश देना चाहते हैं आप? संदेश ॲक्च्युली संदेश म्हटलं तर आपण एक मेसेज तर द्यायचाच आहे बेसिकली. त्यात की जे ऊसतोडणी कामगार आहेत किंवा जे मराठवाड्यातला जो शेतकरी आहे तो जेव्हा स्थलांतर करतो, ते स्थलांतराच्या स्वतःचं तर स्थलांतर करतोच आहे, पण त्याचबरोबर त्या मुलांची जी फरफट आहे, मुलांच्या ज्या हेलपेष्ट आहेत, की शिक्षण सोडून जाणं, शाळा सोडून जाणं, म्हणजे आपलं एक गाव घर हे सगळं सोडून जाणं, म्हणजे ते किती क्लेशकारक असतं त्या ह्याच्यासाठी. आणि आपली मेन म्हणजे शाळा आणि मित्रमैत्रिणी सोडून एका परक्या ठिकाणी जाणं, आणि तिथेही आपलं अभ्यास सुरू ठेवून आणि खूप काही आशा घेऊन तिथे जाणं, हेच त्यातली खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यातला एक पॉझिटिव्ह संदेश होता त्याच्यात, की पॉझिटिव्हिटी म्हणजे लोकांनी आशा सोडू नयेत कुठल्याही गोष्टीची, की कायम काहीतरी
पॉझिटिव्ह घडेल किंवा पॉझिटिव्ह ह्याच्यात आपण बघू, काय होईल ते होईल, परिस्थितीला सामोरे जाऊ, ही त्यातली एक सकारात्मक बाजू होती. सकारात्मक बाजू प्रेक्षकांनी कायम स्वतःबरोबर ठेवावी. कैसा एक्सपीरियंस रहा आपको इस फिल्म में काम करके? अनुभव म्हणाल तर खूपच छान अनुभव होता की सगळीच टीम बघाल तर अगदी सशक्त टीम, म्हणजे सशक्त विषयाला सशक्त टीम मिळाली आणि त्याचबरोबर एक सशक्त निर्माते. कारण नुसता विषय घेऊन काही होत नाही, तर त्याच्यावर आर्थिक पाठबळ लागतं आणि अशा विषयाला एक आर्थिक पाठबळ देणं गरजेचं होतं, जे नवरोज प्रासला म्हणजे मीडिया फिल्म्सक्राफ्ट आणि नवरोज प्रासला प्रोडक्शनचे ओनर आहेत त्यांनी दिलं. त्याचबरोबर को प्रोड्युसर करिश्मा माडुलकर, की त्या विषयासाठी लागणारं जे जे काही हवं ते सगळं त्यांनी अवेलेबल करून दिलं त्या ह्याच्यात. त्याच्यामुळे एक अनुभव खडतर नाही म्हणता येणार, पण तो एक प्रवास होता आणि तो प्रवास अनुभवला, एवढंच मी म्हणेन. इस फिल्म को बनाने में क्या क्या परेशानियों का सामना करना पड़ा आपको? मेन गोष्ट होती म्हणजे हे तर आलेच, अडचणी तर आल्याच त्याच्यात. कारण कसं होतं की लहान मुलं होती, लहान मुलांना ट्रेन करायचं, लहान मुलांना सांभाळायचं बेसिकली. त्याचबरोबर पाऊस, की आम्हाला पाऊस नको होता. आम्ही ज्या भागात गेलो होतो तिथे 3 वर्ष पाऊस पडला नव्हता, म्हणजे जामखेडजवळ 3 वर्ष पाऊस पडला नव्हता आणि आम्हाला पण तेच हवं होतं म्हणून ते लोकेशन निवडलं होतं. पण गंमत अशी झाली की ॲक्च्युली आम्ही तिथे गेलो साधारणतः नोव्हेंबरच्या महिन्यात आणि अक्षरशः धोधो पाऊस पडायला लागला आणि म्हणजे अशी वेळ आली की आता आउटडोर, आणि आमचं 70% आउटडोर होतं, 70% आउटडोर फिल्म होती. त्याच्यामुळे काय करायचं आणि प्लस वन शॉट शेड्यूल, की शेड्यूलही पुढे टाकता येत नव्हतं कारण सगळ्यांच्या तारखा परत जुळून येणं ते मुश्किल होतं. त्याच्यामुळे शेड्यूल कंटिन्यू करणं हे होतं आणि तो पाऊस 6 दिवस थांबला आणि 6 दिवसात म्हणजे तो पाऊस टॅकल करणं हेच आमच्यासाठी मोठी गोष्ट होती की त्या ह्याच्यात. आणि थँक्स टू सगळ्या टीमसाठी की सगळी टीम पावसात भिजूनही कोरडं शूट करत होती, हे त्यांचं कौतुकस्पद गोष्ट आहे त्या ह्याच्यात. त्याचबरोबर सगळ्यात कठीण भाग त्याच्यातला होता तो म्हणजे साऊंडचा, की आम्ही त्याच्यात लाईव्ह साऊंड घेत होतो, बेसिकली ॲम्बियन्स साऊंड. कारण रसूल कुकुटी यांच्याबरोबर हेच डिस्कशन झालं होतं की आपण तो सगळा ॲम्बियन्स लाईव्ह कवर करायचा होता. म्हणजे एक सिंग साऊंड तर करतच होतो, पण त्याचबरोबर मागचाही ॲम्बियन्स कॅप्चर करायचा होता. आणि असं होत होतं की गवत, जो उसाचं गवत जे आहे बेसिकली पाचाड म्हणतो आपण, ते अगदी सगळीकडेच पसरलेलं असायचं आणि ते ड्राय झालं की त्याच्यावरती चालताना सगळ्यांचे चाक 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 आवाज यायचे आणि ते काय करायचं. तर थँक्स टू रसूलची टीम की त्यांनी खूपच कष्ट घेतले ते सगळं हे करण्यासाठी, की जमीन भिजवून ते पाला भिजवून त्याच्यावरती शूट करणं आणि इट्स अ ग्रेट जॉब. थँक्स टू रसूलची टीम. पण त्याचबरोबर सगळ्यात टास्क होता तो म्हणजे कॉस्ट्युमचा, की बेसिकली त्या भागातले कॉस्ट्युम्स, आणि नुसते कॉस्ट्युम्स नाही तर काय परिस्थितीनुसार कॉस्ट्युम्स द्यायचे. तर त्याबद्दल मी मंजिरी पेंढारकरांचे पण आभार मानतो की तिने खरंच खूप कष्ट घेतले त्या कॉस्ट्यूम डिझाईन करताना, की बेसिकली परफेक्ट कॅरेक्टरला त्या आपल्याला हवं असलेलं कॅरेक्टर त्या कॉस्ट्यूममधून निघतं का. आणि त्याचबरोबर लहान मुलं, जसं मी म्हणालो की लहान मुलांनी इतकं अप्रतिम काम केलेलं आहे त्याच्यात, पण अडचणी त्यांनी दिल्यास पण एंड ऑफ द डे आपण म्हणू की सगळ्यांचंच एक टीमवर्क असतं, सगळ्यांचंच कॉन्ट्रीब्युशन असतं आणि पॉझिटिव्ह कॉन्ट्रीब्युशन मिळालं आहे त्याच्यात. त्याच्यामुळे अडचणी येऊन पण त्या अडचणी पार करण्यात हे खूप त्याच्यातलं एक गोड अनुभव देऊन गेलेला आहे. दर्शकों से क्या कहना चाहेंगे? प्रेक्षकांना मी एवढंच म्हणेन की तसं सगळेजणच म्हणत आहेत की मी काही सगळ्यांसारखं म्हणणार नाही की चित्रपट खूप काही संदेश देतो आहे वगैरे वगैरे वगैरे. ते संदेश इथे मला द्यायचा नाही आहे, पण एक थर्ड पर्सन्स व्ह्यू जे समाजात घडतं आहे त्याचा मी आरसा म्हणून चित्रपट हे माध्यम वापरलेलं आहे. तर त्या आरसातलं प्रतिबिंब कसं दिसतं आहे ह्यासाठी लोकांनी, प्रेक्षकांनी तो कृपया करून चित्रपटगृहात जाऊन बघावा, की तो फील घ्यावा आणि सगळ्यांना एक जिवंत अनुभव घ्यावा असं मी म्हणेन. हेलो हेलो. कैसा एक्सपीरियंस रहा इस मूवी में काम करके आपको? सगळ्यात पहिले तर नमस्कार सगळ्यांना. मी कांचन जाधव. ह्या भूमिकेमध्ये मी वच्चीच्या आईचा रोल करते
आणि एक्सपिरियन्स म्हटलं तर सगळ्यात पहिले तर प्रोड्युसरला खूप खूप मनापासून धन्यवाद. त्यांनी असा विषय निवडला, US वरनं येऊन आपल्या मातीतला विषय निवडला आणि असा चित्रपट बनवला. त्यामुळे त्यांचे मनपूर्वक मी आभार मानते आणि त्यांना खूप धन्यवाद देते. चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर एका शेतकऱ्याच्या कन्येवरती हा चित्रपट आहे आणि शिक्षणाबद्दल आहे की ती कशी शिक्षणासाठी झटत असते आणि वडिलांना परिस्थितीमुळे काय काय करावं लागतं आणि त्या परिस्थितीतून निभावून नेण्यासाठी एक आई म्हणून एका आईला कसं सगळं सांभाळून घ्यावं लागतं. आज जग खूप पुढे चाललं आहे, बायकांना खूप सवलती मिळत आहेत, सरकार त्यांना खूप मदत करते, पण हे सगळं मिळत असतानाही तिची भूमिका मात्र कुठल्याही रोलमध्ये कमी होत नाही. म्हणजे कुठल्याही कार्यात तिला पूर्णपणे स्वतःला झोकून द्यावं लागतं. तसंच घर संसारामध्ये पण तिला तेच करावं लागतं. आज एक स्त्री, एक आई आहे, एक पत्नी आहे, बहीण आहे, प्रेयसी आहे, कॉलिग आहे. ह्या सगळ्या भूमिका करत असतानाही तिला समाजाची एक बांधिलकी आहे. त्यामुळे ती कुठे ना कुठे सतत कोमेजत असते, घुटत असते आणि ह्या सगळ्यांवर मात करत करत ती स्वतःसाठी एक मार्ग शोधत असते. तशीच बच्ची पण आहे आणि तिची आई पण आहे. आईला सतत वाटत असतं की लेकीने शिकावं, तिने खूप मोठं व्हावं, तिने पुढे जावं, पण परिस्थितीमुळे ती नवऱ्यापुढे जाऊ शकत नाही. तिला तेवढंच माहिती असतं की घरामध्ये आज जेवायला नाही आहे, खायला नाही आहे, पण मग शिक्षण पण आहे. मग याच्यामध्ये कसं एक समानता करायची आणि नवऱ्याला ती खूप समजवायचा प्रयत्न करते, पण परिस्थिती ते घडवून देते आणि शेवटी एक अशी वेळ येते की खूप छान प्रकारे सगळं सांभाळून घेतलं. आम्ही जिथे जिथे शूट करत होतो तिथे ऑलरेडी खूप दुष्काळ होता आणि त्या परिस्थितीमध्ये ते सगळं शूट करणं किंवा बऱ्याच अडचणी आल्या, इमोशनल पण अडचणी आल्या आम्हाला किंवा जागेच्या खूप बऱ्याचदा शूट करताना लोकांकडनं वगैरे पण बऱ्याचदा सपोर्ट तर मिळायचा, पण काही काही कॅलॅमिटीज अशा होत्या, काही काही लोकेशन्स असे होते की तिथे पोचणं, तिथे शूट करणं फार कठीण होतं. पण टीमवर्क आणि टीमवर्कशिवाय काहीच होऊ शकत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या परिस्थिती आता खूप छोट्याशा वाटतात त्याच्यामुळे. दर्शकों से क्या कहना चाहेंगे आप इस फिल्म के बारे में? दर्शकांना खूप मनापासून विनंती की हा चित्रपट तुम्ही नक्की बघा, थिएटरला जाऊन बघा, कारण की हा थिएटरला बघितला तरच तुम्हाला याचं ग्रँजर कळेल जे काही आहे ते. आणि मला असं वाटतं की एक व्यक्ती जो US वरनं येतो आणि अशी फिल्म, असा सब्जेक्ट घेऊन अशी फिल्म बनवतो, तर आपण त्याला नक्कीच सपोर्ट केला पाहिजे. आपण हा चित्रपट नक्कीच बघितला पाहिजे. ओके, थँक्यू. थँक्यू.